प्रशांत दत्तात्रय कुलकर्णी, उपशिक्षक नवविद्या प्रसारक मंडळाचे, महर्षी गज चितांबर विद्या मंदिर, अहमदनगर. विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 6वीच्या गणित या पाठ्यपुस्तकातील प्रकरण 2 कोन या घटकांमध्ये आपण सुरुवातीला कोनाची ओळख करून घेतली. कोनाचे विविध प्रकार आपण पाहिले. त्यामध्ये शून्य कोन, लघु कोन, काटकोन, विशाल कोन, सरळ कोन, प्रविशाल कोन, पूर्ण कोन अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कोनांचा आपण अभ्यास केला. आज आपण याच प्रकरणामध्ये आणखी काही उपघटकांचा अभ्यास करणार आहे. आपल्याला सर्वांना कंपास पेटी माहीत असेल. कंपास पेटीमधील साधनांची ओळख आणि त्याचे उपयोग काय आहेत ते आपण अभ्यासणार आहोत. आणि त्याचबरोबर या कंपास पेटीमधील साधनांचा उपयोग करून आपण काही भौमितिक रचना काढणारे आहोत, शिकणार आहोत. तर आपण सुरुवातीला या कोन या प्रकरणामध्ये प्रथम कंपास पेटीमधील साधनांची ओळख आपण करून घेऊ. आता या पाठ्यपुस्तकामधील पान नंबर 9 मध्ये आपल्याला हे सर्व कंपास पेटीमधील साधनं दाखवलेली आहेत. यामध्ये हे पहिलं जे साधन दाखवलंय याला आपण कंपास म्हणतो. कंपासचं एक टोक जे असतं तर ते लोखंडी टोक असतं, दुसरं टोक असतं तर ते त्याला पेन्सिल जोडलेली असते, त्याला आपण कंपास म्हणतो. त्यानंतर या ठिकाणी ही मोजपट्टी दाखवलेली आहे. मोजपट्टीच्या साहाय्याने आपण रेषाखंडाची लांबी मोजू शकतो. रेषाखंड आपल्याला पाहिजे तेवढ्या लांबीचा आपल्याला रेषाखंड काढता येतो. कंपासचा जो उपयोग आहे, या कंपासचा उपयोग आपल्याला कंस करणे, वर्तुळ काढणे यासाठी होत असतो. त्यानंतर ही तिसरी आकृती आपल्याला दाखवलेली ती कोनमापकाची. या कोनमापकाचा उपयोग आपल्याला कोन दिलेल्या मापाचा कोन काढणे किंवा एखादा कोन दिला असेल तर तो मोजणे यासाठी आपल्याला या कोनमापकाचा उपयोग होत असतो. हे जे तीनही घटक आहेत हे अत्यंत महत्त्वाचे या कंपास पेटीमधील महत्त्वाचे साधन आहेत. त्यामधलं पहिलं कंपास. हे जे कंपास आहे या कंपासचा उपयोग आपल्याला कंस करणे, वर्तुळ काढणे यासाठी होतो. मोजपट्टी, ही जी मोजपट्टी आहे तर याचा उपयोग आपल्याला आवश्यक तेवढा रेषाखंड काढणे, दिलेल्या लांबीचा रेषाखंड काढणे किंवा एखाद्या रेषाखंडाची लांबी मोजणे, एखाद्या वस्तूची लांबी रुंदी मोजणे त्यासाठी आपल्याला या मोजपट्टीचा उपयोग होतो. आणि हे जे काही कोनमापक दाखवलेले या कोनमापकाचा उपयोग आपल्याला दिलेल्या मापाचा कोन काढणे किंवा एखादा कोन दिला असेल तर तो आपल्याला या कोनमापकाच्या साहाय्यानं मोजता येतो. त्यानंतर आणखी काही 2 कंपास पेटीमधील साधनं आपल्याला दाखवलेली आहेत. त्याच्यामध्ये हे 2 प्रकारचे गुणे आहेत. एक त्रिकोणी गुणे आहे आणि एक काटकोनी गुणे आहे. हा त्रिकोणी गुणे आहे आणि हा काटकोनी गुणे आहे. तर या गुण्यांचा उपयोग आपल्याला 30 अंश, 60 अंश, 45 अंश आणि 90 अंश मापाचे कोन काढण्यासाठी होत असतो. त्याचबरोबर आपल्याला एखाद्या रेषेवर एखादा बिंदू दिला असेल तर त्या बिंदूमधून आपल्याला लंबरेषा काढायची असेल तर या लंबरेषा काढण्यासाठी सुद्धा आपल्याला या काटकोनी गुण्याचा आपल्याला उपयोग होत असतो. त्यानंतर कंपासमधलं आणखी एक महत्त्वाचं साधन म्हणजे कर्कटक आहे. कर्कटक म्हणजे त्याच्या दोन्ही जी टोकं असतात तर ती लोखंडी असतात. दोन्ही टोकं लोखंडी असतात त्यालाच आपण कर्कटक म्हणतो. या कर्कटकाचा उपयोग आपल्याला काय होतो तर 2 बिंदू मधील अंतर आपण या कर्कटकामध्ये घेऊ शकतो आणि नंतर घेतलेलं अंतर आपण या मोजपट्टीवर ठेवून आपण त्या 2 बिंदूमधलं अंतर मोजू शकतो. उदाहरणार्थ हा आयत आहे. आपल्याला या आयताची समजा रुंदी मोजायची असेल तर याची रुंदीचे हे 2 टोकं आहेत. या 2 टोकांवरती हे कर्कटकाची 2 टोकं आपण ठेवू शकतो आणि 2 टोकं ठेवल्यानंतर ते दोन्ही टोकं उचलून आपण मोजपट्टीवरती ती दोन्ही टोकं ठेवायची आणि मग याची आपल्याला रुंदी मोजता येते, लांबी मोजता येते. अशा प्रकारे हे कंपास मधले जे साधनं आहेत तर याचा उपयोग आपल्याला इथून पुढं कायमस्वरूपी करायचा आहे. आता आपण ही जी कंपास पेटीमधील साधनं आहेत तर या साधनांचा उपयोग करूनच आपण भौमितिक रचना काढणार आहोत. तर आपण पहिला उपयोग आता याचा कसा करणार आहोत पहा. तर कंपासच्या साहाय्यानं कोनदुभाजक काढणे. कंपासच्या मदतीने आपल्याला कोनदुभाजक काढायचं आहे. आता आपण त्यासाठी एक कोन काढूया. अंदाजे आपण कोन एबीसी काढणार आहोत. पट्टीच्या साहाय्याने आपल्याला एक
किरण काढायचा आहे. किरण म्हणल्यानंतर त्याचा हा आरंभ बिंदू आहे, तर याला आपण बी, या ठिकाणी किरण असल्यामुळं बाण, या ठिकाणी सी असं नाव देऊ, किरण बी सी. आपण अंदाजे कोण काढत असल्यामुळे आपल्याला मोजमाप न घेता आपण तो अंदाजे किरण काढलेला आहे. या किरणावरती आपण एक बिंदू घेऊन त्याला ए नाव देऊ. अशा प्रकारे आपण कोन ABC हा एक कोन काढलेला आहे. याला दोन बाजू असतात. किरण BA ही एक बाजू आहे, किरण BC ही एक बाजू आहे, आणि B हा जो आहे हा या कोणाचा आरंभ बिंदू असतो किंवा कोणाचा शिरोबिंदू असतो. आता या कोणाचा आपल्याला दुभाजक काढायचा आहे, तर आपण याला आपण कंपास म्हणतो. सर्वप्रथम हे जे कंपास, याला पेन्सिल लावल्यानंतर याची दोन्ही टोकं एकमेकाला योग्य प्रकारे एका रेषेत यायला पाहिजेत. अशा पद्धतीने आपण ही पेन्सिल आणि हे टोक एका याच्यात येईल अशा पद्धतीने आपण ही पेन्सिल याच्यामध्ये घेतली गेली पाहिजे. आता हे कंपासचा उपयोग करून आपल्याला कोणाचा दुभाजक काढायचा आहे. कंपासचं जे लोखंडी टोक आहे तर या शिरोबिंदू बी वरती ठेवायचंय आणि एक ठराविक अंतर कंपास मध्ये घ्यायचंय. अंदाजे अंतर कंपास मध्ये घेऊन आपण या किरण BC आणि किरण BA यांना छेदणारा एक कंस करायचा आहे. एक ठराविक अंतर घेऊन किरण BA आणि किरण BC यांना छेदणारा एक कंस करायचा आहे. आता हा कंस केल्यानंतर हा कंस किरण BA ला ज्या बिंदू मध्ये छेदतो त्याला आपण P असं नाव देऊ, आणि किरण BC ला हा कंस ज्या बिंदू मध्ये छेदतो त्याला आपण Q असं नाव देऊ. आता हे जे दोन छेदन बिंदू आहेत तर या छेदन बिंदूवरती, या छेदन बिंदू हा जो कंस या किरण BA ला ज्या बिंदू मध्ये छेदतो त्या छेदन बिंदूवरती आता कंपासचं हे लोखंडी टोक ठेवायचंय आणि या B शिरोबिंदूच्या अगदी समोरच्या बाजूला या मोकळ्या जागेमध्ये आपल्याला कंस करायचा आहे. आता आपल्याला अंतर न बदलता, कंपास मधला अंतर न बदलता कंपासचं जे लोखंडी टोक आहे ते या Q वर ठेवून या पहिल्या कंसाला छेदणारा दुसरा कंस काढायचा आहे. हे दोन्ही कंस एकमेकाला व्यवस्थित छेदतील अशा पद्धतीने आपण ते कंस मागे पुढे आपल्याला करता येतात. पाहिजे तेवढा आपल्याला तो या बाजूला वाढवता येतो. हे कंस एकमेकाला ज्या बिंदूमध्ये छेदतात त्याला आपण या ठिकाणी R असं नाव देऊ, आणि बिंदू Q आणि R एकमेकांना पट्टीच्या साहाय्याने आपल्याला ते जोडायचे. हा किरण, हा बिंदू कोणाचा शिरोबिंदू आणि बिंदू R एकमेकाला जोडायचे. हा झाला आपला कोन दुभाजक. या कोन दुभाजकामुळे या कोन ABC चे दोन समान भाग झालेत. आपण कोन मापकाच्या साहाय्यानं कोन RBC याचं माप आपल्याला मोजता येतं आणि कोन ABR या कोणाचंही माप मोजता येतं. हे दोन्ही कोन आपल्याला मोजल्यानंतर असं लक्षात येतं की दोन्ही कोन समान मापाचे आहेत. याचाच अर्थ हा किरण BR हा कोन ABC चा दुभाजक आहे. म्हणजे या दुभाजकामुळं कोन ABC चे दोन समान मापाचे कोन झालेले आहेत. पहा या ठिकाणी या दोन कोनांची जर माप तुम्ही मोजली तर तुमच्या सहज लक्षात येईल हा कोन आणि या बाजूला हा जो कोन आहे हे दोन्ही कोन समान मापाचे आपल्याला झाल्याचे दिसतील. त्या किरण BR मुळे हे दोन कोन आता समान मापाचे झालेत आणि म्हणून किरण BR हा या कोन ABC चा दुभाजक आहे. आता आपण आणखी या कंपासच्या मदतीनं आपल्याला या कंपास मधील साधनांचा उपयोग करूनच आपल्याला आणखी एक रचना आपल्याला पाहिजे. दिलेल्या कोनांच्या मापा एवढे माप असणारा कोन कंपास व पट्टीच्या साहाय्याने काढायचे आपल्याला. म्हणजे आपल्याला एक कोन काढायचा आहे तर त्यासाठी एक तुम्हाला कोन दिलेला आहे, एक कोन तुम्हाला दिलेला आहे आणि त्याचा तेवढ्याच मापाचा दुसरा कोन तुम्हाला काढायचा आहे. आता तो कसा काढणार, तर पहिल्यांदा आपल्याला
एक कोन अंदाजे आपल्याला आधी काढून घ्यावा लागेल. याला आपण कोन ए बी सी असं नाव देऊ. कोन ए बी सी असं आपण त्याला नाव देऊया. आता याच कोणाचा एकरूप कोन, तेवढ्याच मापाचा कोन आपल्याला कोन पी क्यू आर म्हणून आपल्याला काढायचा आहे. आता तो कोन काढण्यासाठी प्रथम मी या कोनाच्या पुढच्या बाजूला किंवा खालच्या बाजूला आपल्याला कुठेही काढता येईल असा एक किरण काढून घ्यायचा. या किरणाला त्याचा आरंभ बिंदू Q आणि या ठिकाणी बिंदू R आहे. आता आपल्याला या कोनाशी एकरूप कोन आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. आपल्याला आपल्या कंपास पेटीमधील साधनांचा वापर करायचा आहे. या साधनाचं आपल्याला नाव माहिती आहे, कंपास. कंपासचा उपयोग आपण सुरुवातीला करणार आहोत. आता आपलं हे जे लोखंडी टोक आहे हे या शिरोबिंदू बी वरती ठेवायचं आहे. कोणाचा जो शिरोबिंदू बी आहे त्याच्यावर ठेवायचं आहे आणि एक ठराविक अंतर आपल्याला घ्यायचं आहे आणि या किरणांना छेदणारा असा एक कंस करायचा आहे. या दोन्ही किरण बी ए आणि किरण बी सी ना छेदणारा कंस करायचा आहे. आता हा जो कंस आहे हा या किरणाला म्हणजे किरण बी ए ला बिंदू डी मध्ये छेदतोय, त्याला आपण डी असं नाव देऊ. आणि हाच कंस जो आहे किरण बी सी ला ज्या बिंदूमध्ये छेदतो त्याला आपण ई नाव देऊ. आता अंतर न बदलता हा जसा मी या ठिकाणी कंस केलेला आहे तर अंतर न बदलता, आणि हे मी अंदाजेच अंतर घेऊन कंस केलेला, अंतर न बदलता हाच कंस आपल्याला या कंपासचं जे लोखंडी टोक Q वर ठेवून आपल्याला असाच कंस या ठिकाणी करायचा आहे. याप्रमाणे करायचा आहे. आता फार आपण याला टी असं नाव देऊ. या छेदन बिंदूला टी असं नाव देऊ. आता आपण हा बिंदू डी आणि बिंदू ई, आपलं कंपासचं जे टोक लोखंडी टोक ते ई वर ठेवा आणि या ई आणि डी या बिंदू मधलं आपल्याला अंतर घ्यायचं आहे. या दोन बिंदू मधलं अंतर घ्यायचं आहे. पहा, कंपासचं लोखंडी टोक ई वर ठेवा आणि नंतर दुसरं जे पेन्सिलचं टोक ते डी वर ठेवा. आता हे जे अंतर आहे हे अंतर न बदलता कंपास अशीच उचलून या टी वर आपलं कंपासचं पोलादी टोक ठेवून या आधी कंस केलेल्या आधीच्या त्याच्यावरती दुसरा कंस करायचा आहे. म्हणजे हे अंतर जे आहे आणि हे अंतर, हे दोन्ही अंतर कशी आहेत, एकमेकांशी समान आहेत. आपण याला यस असं, या छेदनबिंदूला यस असं नाव देऊया. हा छेदनबिंदू यस. आणि आता हा बिंदू Q, हा जो या किरणाचा जो आरंभ बिंदू आहे Q आणि हा बिंदू यस आपल्याला जोडायचे. या बिंदूमधून जाणारा किरण काढायचा आहे आणि हा जो किरण आहे हा किरण म्हणजेच आपला जो कोन आहे हा आता पूर्ण होणार आहे. याच्यावरती आपण कोणताही बिंदू याच्यावरती घेऊ शकतो आणि याला पी असं नाव द्या, म्हणजे कोन पी क्यू आर. हा कोन एबीसी आपल्याला दिला होता. कंपासच्या मदतीनं आपण काय केलंय की तेवढ्याच मापाचा कोन पी क्यू आर दुसऱ्या बाजूला आपण काढलाय. आता हे दोन्ही एकरूप आहेत का कसं पाहणार, तर त्यासाठी आपण काय करणार की हा कोन मोजू शकतो आपण. हा समजा जेवढ्या मापाचा आहे ते माप 40 आणि जवळजवळ 43 आणि तेवढ्याच मापाचा आपला आलेला आहे की नाही हे आपण तपासू शकतो, पाहू शकतो. बरोबर आपल्याला तो कंस तेवढाच आला की नाही ते लगेच लक्षात येतं की 40 आणि ती 43. म्हणजे अशा पद्धतीनं आपण जेवढ्या मापाचा कोन काढला होता तेवढ्याच मापाचा कोन मापकाचा वापर न करता आपण हा काढलेला आहे. अशा प्रकारची, म्हणजे आपण सुरुवातीला एक दिलेला कोन काढणे, त्यानंतर एक अंदाजे किरण काढायचा आहे, त्याचा आरंभ बिंदू Q आहे. त्यानंतर कंपासमध्ये ठराविक अंतर घेऊन कंपासचं लोखंडी टोक बी वर ठेवून एक कंस करायचा आहे. कंस केल्यानंतर ते अंतर न बदलता तेवढंच अंतर घेऊन कंपासचं पोलादी टोक लोखंडी टोक Q वर ठेवून तसाच कंस करायचा आहे. आता हे जे कंस आहे आधीचं
कोन ABC ला ज्या बाजूंना ज्या बिंदूमध्ये छेदतात त्याला आपण D आणि E नाव दिलंय. कंपासमध्ये D आणि E हे अंतर घ्यायचं आहे आणि कंपासचं लोखंडी टोक T वर ठेवून आपल्याला या आधीच्या कंसाला छेदणारा कंस करायचा आहे आणि त्याला S असं नाव द्या. हा बिंदू S आणि Q जोडा, त्याच्यावरती बिंदू P घ्या. अशा प्रकारे कोन PQR आपल्याला तयार होतो. म्हणजे कोन ABC शी एकरूप असणारा किंवा जेवढा कोन ABC चा माप आहे साधारणपणे तेवढ्याच आपण कंपासच्या साहाय्याने आपण तेवढ्याच मापाचा कोन PQR काढलेला आहे. आता आपण सराव संच 3 मध्ये काही उदाहरणं दिलेली आहेत. तर कंपास पेटीमधील जे काही आता आपण साहित्य पाहिली त्या साहित्यांचा आपल्याला वापर करायचा आहे आणि खालील दिलेल्या मापाचे पहिल्यांदा कोन काढायचे आणि नंतर कंपास आणि पट्टीच्या साहाय्याने आपल्याला त्यांचं दुभाजक पण काढायचं आहे, ते दुभागायचे सुद्धा आहेत. आता आपण कसे कोन काढायचे, प्रथम 50 अंश मापाचं जे उदाहरण आहे ते पाहू आपण. 50 अंश मापाचा कोन काढण्यासाठी आपल्याला एक अंदाजे आपल्याला किरण काढायचा आहे. याला आपण M आपले अंदाजे नाव देऊ MN. आता या आता अंदाजे किरण काढायचं आहे, कुठलेही मोजून मापून नाही. किरण असल्यामुळे त्याला एक बाण आहे. कोन मापकाच्या साहाय्याने आपल्याला 50 अंश मापाचा कोन करणारा किरण काढायचा आहे. तर या ठिकाणी आपलं जे कोन मापकाचं जे मधलं टोक आहे ते M वर ठेवा. त्यानंतर या MN या बाजूवरती या शून्य, ही जी खालची बाजू आहे काळी रेषा आहे ती या 0 आणि 180 मधून गेलेली जी रेषा आहे ती या बरोबर MN वर येईल. अशा पद्धतीने कोन मापक ठेवा. आता M बिंदू या ठिकाणी खालची बाजू या दिशेला आहे त्यामुळे या बाजूने मोजायचंय आणि या बाजूने मोजताना आपल्याला चढता क्रम जो आहे कोनांचा तो आतल्या बाजूने आहे त्यामुळे मग आतल्या बाजूने मोजावं लागेल. 0, 10, 20, 30, 40 आणि 50. या ठिकाणी 50 ला खून करा. 50 अंश मापाचा कोन करणारा आपल्याला किरण काढता येईल. आता हा झाला आपल्याला कोन काढणे, बरोबर आहे. छेदन बिंदू आणि हा बिंदू जो हा आरंभ बिंदू आहे ते एकमेकांशी जोडायचे. अशा पद्धतीनं आपल्याला हा कोन काढून झाला. आपण याला A नाव देऊ, कोन AMN. आता हा 50 अंशाचा कोन काढल्यामुळे आपण इथं 50 अंश लिहूया. आता आपल्याला याचा कोन हा दुभागायचा आहे. कंपास आणि पट्टीच्या साहाय्याने आपल्याला तो दुभागायचा आहे. तो दुभागण्यासाठी आपल्याला उपयोग करायचा आहे तो कंपासचा. कंपासचं जे लोखंडी टोक आहे तर ते M वर ठेवायचंय आणि फार कमी अंतर घ्यायचं नाही आणि फार जास्त हे अंतर घ्यायचं नाही. एक ठराविक अंतर घ्यायचं आणि आपण या किरण MA आणि किरण MN यांना छेदणारा कंस करायचा. हा कंस पण करताना तो एकदाच करा, फारही त्याच्यावरती असं दोनदा तीनदा करायचं नाहीये. आता हा जो कंस आहे तो या किरण MA ला ज्या बिंदूमध्ये छेदतो त्याला आपण P असं नाव देऊ आणि हा जो कंस आहे तो किरण MN ला ज्या बिंदूमध्ये छेदतो त्याला आपण Q असं नाव देऊ. आता कंपासचं जे लोखंडी टोक आहे या P वरती ठेवायचं आहे आणि या बरोबर या बिंदू M च्या समोर अगदी मध्यभागी या कोनाच्या आतमध्ये आपल्याला कंस करायचा आहे. त्यानंतर अंतर न बदलता तेच अंतर ठेवून कंपासचं लोखंडी टोक या Q या छेदनबिंदूवरती ठेवून आधीच्या कंसाला छेदणारा कंस करायचा. जर ते छेदले नाही तर अगोदरचा जो कंस आहे तो आपल्याला पाहिजे तसा अलीकडेही वाढवता येतो. हे दोन्ही कंस एकमेकाला ज्या बिंदूमध्ये छेदतात त्याला आपण B असं या छेदनबिंदूला B नाव देऊ आणि किरण हा जो बिंदू M आहे आणि हा बिंदू B आहे तर हे एकमेकांशी जोडून घेऊ. अशा पद्धतीने हा कोन दुभाजक तयार होतो. म्हणजे किरण MB हा कोन AMN चा दुभाजक आहे. हे पाहण्यासाठी आपण हे कोन AMB आपण मोजू शकतो आणि कोन BMN हा कोन मोजू शकतो. म्हणजे हे जे दोन्ही कोन आहेत हा पूर्ण 50 अंश असल्यामुळे या कोनाचं माप 25 अंश होणार आहे आणि कोन BMN याचंही माप 25 अंश होणार आहे. म्हणजे हे दोन्ही कोन समान होणार आहेत. याचा अर्थ किरण MB हा कोन AMN चा कोन दुभाजक आहे. आता आपण हा 115 अंशाचा कोन कसा काढायचा ते पाहूया. म्हणजे तुम्हाला उरलेली जी उदाहरणं आहेत तर ती तुम्हाला स्वतःला सोडवता येतील. तर मग आता आपण जसे 50 अंशाचा कोन काढला तसंच आपला हा 115 अंशाचा पण हा विशाल कोन आहे. तर प्रथम आपण एक किरण काढून घेऊ. त्याला आपण
F असं नाव देऊ. याचा हा आरंभ बिंदू आहे. आता आपल्याला 115 अंशाचा कोन काढायचा म्हणजे कोन मापक घ्यावा लागेल. कोन मापकाचं जे मध्य टोक आहे तर ते बरोबर या ई वरती ठेवा. त्यानंतर ही जी शून्यातून 180 जून जाणारी जी काळी रेषा आहे त्याच्यावरती हा आपला किरण EF यायला पाहिजे. ई बिंदूच्या उजव्या साईडला आता उरली ही जी बाजू आहे त्याची दिशा या बाजूला आहे, त्यामुळे आपल्याला मोजमाप करताना या बाजूने करावं लागणार आहे. आणि या कोणांची चढती दिशा ही आतल्या बाजूने 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 आणि 110, 110 आणि 120च्या मध्ये 115 आहे. याच्यात 10 खुणा असतात. 110 आणि 120 यांच्यामध्ये 10 खुणा आहे, त्याच्यामधली 5वी खूण घ्या म्हणजे 115 अंशाचा कोन करणार आपल्याला किरण काढायचा. हा बिंदू आणि हा आरंभ बिंदू ई जो आहे हा जोडायचा आहे, जेणेकरून आपल्याला हा 115 अंश मापाचा कोन जो आहे तर तो आपण कोन मापकाच्या सहाय्याने काढला. याला आपल्याला कोणतंही नाव द्या, टी नाव द्या, कोन TEF हा आपल्याला कोन 115 अंशाचा काढला. आता आपल्याला कंपासच्या सहाय्यानं याचा कोनदुभाजक काढायचा आहे. आता कोनदुभाजक काढण्यासाठी आपण एक कंपासचं लोखंडी टोक ई वर ठेवू आणि एक ठराविक अंतर घ्यायचंय आणि ठराविक अंतर घेऊन एक कंस करायचा आहे, असा कंस करायचा आहे. आणि हा जो कंस आहे हा कंस ज्या बिंदूमध्ये छेदतो त्याला आपल्या अंदाजे नाव द्या A आणि B असं नाव दिलं. हे छेदन बिंदू A आणि B. आता कंपास मधलं अंतर थोडं वाढवलं तरी चालेल. आपल्याला या मोकळ्या जागेमध्ये बिंदू ईच्या अगदी समोर कंस करायचा आहे. आता कंपासचं लोखंडी टोक हे A वरती ठेवा, या छेदनबिंदू A वर ठेवा आणि एक कंस करा. ते अंतर न बदलता कंपासचं लोखंडी टोक B वर ठेवून पहिल्या कंसाला छेदणारा कंस करा. हे दोन्ही कंस एकमेकाला ज्या बिंदूमध्ये छेदतात त्याला एक विशिष्ट असं नाव द्या, C असं नाव देऊ. आणि हा जो C बिंदू आहे आणि E बिंदू एकमेकांशी जोडू म्हणजे आपल्याला या कोन TEF याचा आपल्याला कोन दुभाजक काढता येईल. तर या कोन दुभाजकाचं नाव आहे किरण EC. किरण EC हा कोन TEF याचा कोन दुभाजक आहे. ही नाव आपण कोणतीही पण देऊ शकतो. फक्त लक्षात घ्यायचंय की जो कोन काढतो आपण कोन मापकाच्या साह्यानं तो लघु कोन आहे का विशाल कोन आहे हे नीट पाहत जा. विशाल कोन म्हणजे तो कोन आपल्याला दिसताना विशाल कोन दिसला पाहिजे. प्रथम खालची बाजू काढून घ्यायची. कोन मापकाच्या साह्यानं 115 अंशाचा कोन करणारा किरण काढून घेतला. त्यानंतर कंपासचं लोखंडी टोक ई वर ठेवून एक ठराविक अंतर घेऊन एक कंस केला. तो कंस या दोन्ही किरणांना ज्या बिंदूमध्ये छेदतो त्याला A आणि B असं नाव दिलं. आणि A बिंदूतून थोडं अंतर वाढवून घेतलं. A बिंदूतून आता जे अंतर वाढवलेलं आहे ते आपल्याला तसंच ठेवायचं. A बिंदूतून अंतर वाढवून घेतलं आणि एक कंस केला. तेच अंतर ठेवून अंतर कायम ठेवून आपण B बिंदूवर कंपासचं लोखंडी टोक ठेवून पहिल्या कंसाला छेदणारा दुसरा कंस काढला. त्या छेदनबिंदूला C नाव दिलं आणि हा किरण आपण हा बिंदू C आणि E जोडल्यानंतर हा किरण EC हा या कोन TEF याचा काय आहे कोन दुभाजक आहे. जर आपण हे माप मोजून पाहिली तर हे दोन्ही जी माप आहेत कोन TEC याचं माप आणि कोन CEF याचं माप दोघांचे माप कसं असेल सारखं असेल. याच सराव संच 3 मधील आता राहिलेले जे कोन आहेत तर ते तुम्ही स्वतः कंपास पेटी मधील साहित्यांचा वापर करून काढायचे आहेत आणि त्याचे कोन दुभाजक सुद्धा काढायचे आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.